आणि मग एकदा लाईफस्टाईल आपण चांगली केली की मग आपण आरोग्याच्या गावाकडे जायचा आपला प्रवास सुरू होतो, की माझं शरीर ज्याच्यापासून बनतं ते जे काही आहे ते मला आहारातूनच मिळणार आहे. ती म्हणजे कॅलरीच्या शिवाय सुद्धा आपल्याला जवळजवळ 50 घटक लागत असतात. तर ह्यातले सगळे आजार कमी करणं आणि काही दिवसांनी नाहीसे करणं ही मोठी ताकद आणि क्षमता ह्या आहारामध्ये आहे. नमस्कार, मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चलूया. मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे की देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते. म्हणजे आपलं शरीर जर आरोग्यदायी असेल, आपल्याला काही व्याधी नसतील, तर त्यासारखं भाग्य नाही. आता आपल्याला माहिती आहे की जगातले सगळ्यांनाच काही ना काही प्रकारचे आजार असतात, होत असतात. परंतु प्रत्येकाचं एक ध्येय असतं की मला आरोग्याच्या गावी जायचं आहे. म्हणजे मला काही दुखलं नाही पाहिजे, मला एकदम टणटणीत वाटलं पाहिजे, मला काही त्रास नाही पाहिजे. म्हणजे डायबिटीस नको, ब्लड प्रेशर नको, उंची चांगली पाहिजे, पळता चांगलं आलं पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला सगळ्यांना आरोग्याच्या गावाला जायचं आहे. आणि ह्या सगळ्या मी जे काही व्हिडिओ बनवतो त्याचा एकच उद्देश आहे की तुम्हाला हात धरून त्या आरोग्याच्या गावाला नेणं. म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर चला, माझं थोडं ऐका आणि तुम्हाला मी खात्री देतो की आपण सगळेजण मिळून आरोग्याच्या गावी पोहोचूयात. आता आपण गुगल मॅपमध्ये टाकायचं असेल की माझं गाव आणि काय मुंबईला जायचं आहे मला, तर समजा पुण्यात राहतो मी आणि तर पुणे ते मुंबई असं आपण टाकतो. मग गुगल मॅप आपल्याला दाखवतं की असं असं जायचं आहे. तर हा जो गुगल मॅप आहे, म्हणजे रोडमॅप ज्याला म्हणतो आपण, की एखाद्या ठिकाणी जायचा रोडमॅप आपल्याला गुगल दाखवतं. त्याप्रमाणे मी तुम्हाला आरोग्याचा रोडमॅप दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय लागेल की आपल्याला आधी आरोग्य कुठं आहे हे माहिती असायला पाहिजे. मग दुसरी गोष्ट अशी आहे की मी कुठं आहे हे मला माहिती पाहिजे. आणि मग या दोन अंतरांमधला मार्ग मला हुडकायचा आहे. तर आपण या तिन्ही गोष्टी बघूयात की आरोग्य कुठं राहतं, मी कुठं आहे आणि ह्याच्या म्हणजे मी जिथं आहे तिथून आरोग्याच्या गावाला कसं जायचं. आता माझं स्थान बघायचं म्हटलं की मी किती आरोग्यदायी आहे किंवा किती रोगी आहे, तर मग काय आपण काही टेस्ट करू शकतो. म्हणजे माझं हिमोग्लोबिन बघितलं, माझी शुगर किती आहे बघितली किंवा माझ्या किडनीचं टेस्ट केल्या वगैरे वगैरे. तर साधारण माझा आरोग्यापासून मी किती लांब आहे किंवा जवळ आहे एवढा तरी मला साधारण अंदाज येतो. आणि आपल्याला आरोग्याचं गाव कुठे त्याचा साधारण अंदाज असा आहे की जिथं मला काही व्याधी नाही आहेत, जिथं मी सगळ्या प्रकारचं काम व्यवस्थित करू शकतो, मला काही दुखत नाही आहे, माझ्या सगळ्या क्षमता शाबूत आहेत. म्हणजे मला व्यवस्थित दिसतं आहे, व्यवस्थित ऐकू येतं आहे, व्यवस्थित शी होती आहे, व्यवस्थित भूक लागते, व्यवस्थित झोप येते. हे आहे आपलं आरोग्याचं गाव. आणि माझ्या टेस्टवरनं किंवा माझ्या परफॉर्मन्सवरनं मला साधारण अंदाज येतो की मी कुठं आहे. आणि ह्या दोन्हीमधलं अंतर आपल्याला पार करायचं आहे आणि आरोग्याच्या गावी पोहोचायचं आहे. तर हा जो रस्ता जातो, हा जो रोडमॅप आहे, हा जो गुगल आपल्याला दाखवतो आहे, तर त्याच्यामध्ये 3 मुख्य घटक आहेत. एक आहे आपला आहार, म्हणजे आपण काय खातो आणि किती खातो. दुसरा आहे एक्झरसाइज किंवा व्यायाम. आता व्यायाम म्हणजे अगदी जिममध्ये जाऊन करायला पाहिजे असं नाही आहे. आपण कुठल्याही प्रकारचा व्यायाम करू शकतो आणि त्याच्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. आणि तिसरं आहे आपले बाकीच्या सवयी, म्हणजे समजा झोप. तर आपल्याला झोप व्यवस्थित लागली पाहिजे किंवा आपण व्यवस्थित झोपलं पाहिजे. तर ह्याला आपण म्हणतो लाईफस्टाईल. आणि मग एकदा लाईफस्टाईल आपण चांगली केली की मग आपण आरोग्याच्या गावाकडे जायचा आपला प्रवास सुरू होतो. आणि हा प्रवास जेवढ्या लवकर करू आपण तेवढा आपण आनंददायी होऊ, सुखी होऊ आणि समृद्ध होऊ. आता बऱ्याच जणांना असं असतं की मी कुठे आहे, म्हणजे बेसिकली माझं आरोग्य कसं आहे, तर हे नशिबावरती असं बऱ्याच जणांना वाटतं.
म्हणजे मला काही काय डायबिटीज झाला किंवा ब्लड प्रेशरचा त्रास झाला तर हा नशिबाचा भाग आहे. किंवा मला काही होत नाही आहे, माझे गुडघे चांगले आहेत, माझी पाठ चांगली आहे वगैरे वगैरे, तर हाही नशिबाचा भाग आहे असं आपण समजतो किंवा असं आपण वागतो कमीत कमी, समजत नसलो तरीसुद्धा. तर आपण असं बघूया की नशीब आहे, ठीक आहे, म्हणजे ते काय आपण बदलणार नाही आहे. आणि जर माझं नशीब वाईट असेल तर मला जास्त प्रयत्न करायला पाहिजेत की त्या वाईट नशिबाकडून मी चांगलं आरोग्याकडे कसं जाईन, हा एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट किंवा दुसरा विचार असा असतो की जेनेटिक्स, म्हणजे माझ्या वडिलांना डायबिटीस होता म्हणून मला डायबिटीस झाला आहे, माझ्या बहिणीला अमुक अमुक त्रास होता म्हणून मला झाला आहे, असं जेनेटिक्स. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये जर लोकांना काही त्रास असेल तर त्यांचे जीन्स किंवा त्यांची गुणसूत्र माझ्या अंगात आलेली आहेत म्हणून मला तो त्रास होतो आहे. मग मी पुन्हा असं म्हणेन की जर तुमचे जीन वाईट आहेत असं तुम्हाला वाटतं तर ही तुमची जबाबदारी ठरते की आपण जास्त प्रयत्न करायला पाहिजे की त्या जीनच्या प्रॉब्लेम्सना ओव्हरकम करून, मी ते जीनचे प्रॉब्लेम असूनसुद्धा मी आरोग्यदायी कसा होईन, म्हणजे ह्याच्यासाठी मला जास्त प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणजे आपण आपल्या आरोग्याची स्थिती ही नशिबावरती किंवा जेनेटिक्सवरती न सोडता आपण ती विचारांवर आधारित हा रस्ता निवडणार आहोत. आणि मी तुम्हाला खात्री देतो की माझं बोट धरून चला, माझ्याबरोबर चला, समजून घेऊन चला आणि आपण सगळेजण मिळून आरोग्याच्या गावी पोहोचूयात. आता मी आज मोस्टली म्हणजे जास्त करून आहाराबद्दल बोलणार आहे. म्हणजे त्यात दोन गोष्टी आल्या की काय खाऊ आणि किती खाऊ. आणि आजच्या भागात आपण किती खाऊ ह्याचा मुख्य विचार करणार आहे. ह्याचं मी तुम्हाला गणित, शास्त्रशुद्ध गणित समजावून सांगणार आहे की आपल्याला अन्नामध्ये काय लागतं. त्याच्यात असं दोन मुख्य घटक, एक असतं कॅलरीज म्हणजे ज्याला आपण उष्मांक म्हणतो किंवा ऊर्जा म्हणतो. म्हणजे मला खूप भूक लागली, मला अगदी चालवतही नाही आहे आणि मग मी जेवण केल्यानंतर मला वाटतं आता पोट भरलं, मला आता एनर्जी मिळाली, मला कॅलरीज मिळाल्या, मी आता पुढचं काम करू शकतो. तर हे करण्यासाठी जी ऊर्जा लागते, जे उष्मांक लागतात ते मला माझ्या खाण्यामधून मिळतात आणि त्याच्यामुळेच आपण जगत असतो. जर नाही मिळालं तर आपल्याकडे उष्मा नाही आहे, म्हणजे ऊर्जा नाही आहे, ती आहे वनस्पतीमध्ये. त्या वनस्पती ह्या सूर्यापासून ऊर्जा घेऊन ते अन्न बनवतात. म्हणजे काय गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल वगैरे वगैरे. आणि ते खाऊन जेव्हा त्यातली ऊर्जा माझ्या शरीराला मिळते तेव्हा मग माझं शरीर चालू राहतं. हा एक भाग झाला म्हणजे आहारातून मिळणारा. आणि दुसरा तेवढाच मोठा महत्त्वाचा भाग आहे जो आपण विचारात घेत नाही, जो आपल्याला लक्षात येत नाही, की माझं शरीर ज्याच्यापासून बनतं ते जे काही आहे ते मला आहारातूनच मिळणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ माझी हाडं तयार होण्यासाठी मला कॅल्शियम पाहिजे, ते कुठून येणार आहे? अन्नामधून. माझं रक्त तयार होण्यासाठी मला आयर्न किंवा लोहाची गरज आहे, ते कुठून येणार आहे? अन्नामधून. ह्याचा आपण विचारच करत नाही. आपलं डोक्यात एवढंच असतं की मला भूक लागली, मी जेवलो, मला पोट भरलं, मी आता काम करतो, विषय संपला. म्हणजे आपण फक्त एनर्जी, कॅलरीजचा विचार करतो. स्ट्रक्चरल एलिमेंट्स म्हणजे ज्याच्यापासून माझ्या शरीराची जडणघडण होते, म्हणजे त्यात व्हिटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे, असे बरेच घटक आहेत. ते मी आता दाखवणार आहे तुम्हाला की किती लागतात, कसे मोजायचे. अगदी सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला, काहीही अवघड सूत्र म्हणजे गणित वगैरे काही नाही, पण व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने मी तुम्हाला हे कसं कॅल्क्युलेट करायचं ते दाखवतो. अक्षरशः 1 ते 2 मिनटाचं काम आहे. आणि ते एकदा तुम्हाला दाखवलं, ते एकदा कळलं, त्याची एक प्रिंट काढा आणि ती तुमच्या कुठल्या तरी योग्य ठिकाणी लावा. म्हणजे रोज बघा की हे मला करायचं आहे, ह्याची मला गरज आहे, हे मला खाणं आवश्यक आहे आणि मग त्याच्याकडे आपला प्रवास सुरू होतो आहे. म्हणजे माझ्या स्थितीपासून आरोग्याच्या गावी जाण्यापर्यंतचा जो हा प्रवास आहे त्याचा हा रस्ता मी तुम्हाला सांगतो आहे थोडक्यामध्ये. तर मला जे काही घटक लागतात ते बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतात. म्हणजे जर लहान मूल असेल आणि ते लवकर वाढत असेल तर त्याला बऱ्याच गोष्टी लागतात वेगळ्या प्रकारच्या. मी म्हातारा असेन किंवा एक 60-70ला तर माझ्या शरीराची गरज आपोआप थोडी कमी झालेली असते. जर बाई प्रेग्नंट असेल
तर मग बाळासाठी पण तिला खायला लागतं, त्याच्यामुळे तिची गरज पुन्हा वाढते. जर स्तनपान करत असेल तरीसुद्धा गरज वाढते. जेव्हा मुलं मुली वयात येतात तेव्हा त्यांची वाढ खूप झपाट्याने होते, तेव्हा त्यांची खाण्याची गरज वाढते. म्हणजे ही गरज आहे ती आपल्या वयानुसार आपल्या स्थितीनुसार सारखी बदलत असते. आणि मग तुम्ही म्हणाल की हे मी कसं ठरवू, म्हणजे मला किती कॅल्शियम लागतं, मला किती आयर्न लागतं, मला किती कॅलरी लागतं, मी किती पाणी पिलं पाहिजे. हे एवढी मोठी यादी आहे आणि मी काय डॉक्टर नाही आहे, मला हे कसं कळणार आहे, मी कुठून शोधू. हे सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आता देणार आहे. हे अक्षरशः 1 ते 2 मिनिटाचं काम आहे. पुन्हा एकदा सांगतो, माझ्याबरोबर राहा. आता मी तुम्हाला थोड्या वेळात कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती हे सगळं कसं कॅल्क्युलेट करायचं स्वतःसाठी, म्हणजे प्रत्येक माणसानुसार प्रत्येक त्याच्या स्थितीनुसार हे कसं मोजायचं हे आपण बघूया. तर आपला आरोग्याचा जो रस्ता आहे तर त्याच्यामध्ये आपण किती आणि काय खावं हे आपण कसं मोजायचं, कसं कॅल्क्युलेट करायचं आणि आपल्या वयानुसार किंवा आपल्या परिस्थितीनुसार हे कसं ठरवायचं हे आता तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. तर ही वेबसाईट आहे ज्याची मी लिंक खाली देतो आहे. आता इथं तुम्हाला मी वेबसाईट दाखवतो. तर ही USDA युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरची ऑफिशियल वेबसाईट आहे, म्हणजे US गव्हर्मेंटची. आणि ही अतिशय चांगली वेबसाईट आहे आणि ह्याचे जे रिझल्ट्स असतात त्याच्यामागे खूप कॅल्क्युलेशन असतं, खूप सायंटिफिक रिसर्च असतो. त्याच्यामुळे ह्याच्यावरती आपण व्यवस्थित विश्वास ठेवू शकतो आणि ह्याचे रिझल्ट्स खरंच चांगले असतात. तर ह्याच्यामध्ये किंवा तुम्हाला इकडे दाखवतो की तुम्ही DRI कॅल्क्युलेटर असं टाईप केलं की इथं रिझल्ट येतो, DRI कॅल्क्युलेटर फॉर हेल्थकेअर प्रोफेशनल्स. ह्याच्यावरती क्लिक करायचं तर या साईटला आपण जातो. तर ह्याच्यामध्ये जे आपल्याला रिझल्ट्स मिळतात तर ते काय काय मिळतात इथं, तर तुम्हाला बॉडी मास इंडेक्स मिळतो BMI, नंतर तुम्हाला कॅलरीज किती लागतात ते कळतं आणि मग बाकीचे सगळे घटक किती लागतात ते कळतं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही डाटा आपला, कारण ह्याच्यावरती आपल्या गरजा बदलत असतात. आता मी इथे एक उदाहरण म्हणून एक फीड करतो आहे. तर मेल आहे का फिमेल आहे टाकायचं, मी तर फिमेल टाकतो आहे. नंतर वय टाकायचं, इयर्स किंवा मंथ्स. म्हणजे हे कॅल्क्युलेटर अगदी लहान मुलांनासुद्धा चालतं, म्हणजे तुम्ही 6 मंथ्स असं पण टाकू शकता. पण आता सध्या मी 25 इयर्स असं एक सॅम्पल म्हणून टाकतो आहे. जेव्हा तुम्ही फिमेल आणि साधारण 14 वर्षाच्या वरती चूज करता तेव्हा ते तुम्हाला म्हणतं की प्रेग्नन्सीशी संबंधित काही गोष्टी आहेत का, म्हणजे ती व्यक्ती म्हणजे ती बाई प्रेग्नंट आहे का. तर इथं तुम्हाला ऑप्शन्स आहेत की प्रेग्नंट नाही आहे किंवा ब्रेस्ट फिडिंग म्हणजे स्तनपान करत नाही आहे, प्रेग्नंट आहे गरोदर आहे, नंतर स्तनपान करती आहे आणि मूल 6 महिन्याच्या आत आहे, म्हणजे बेसिकली पूर्ण अंगावरती आहे ते मूल. आणि चौथी त्यांनी चॉईस असं दिला आहे की मूल अंगावरती आहे पण वरनं पण थोडं थोडं ते खायला लागलेलं आहे. कारण कसं असतं की जेव्हा मूल अंगावरती पूर्ण असतं तेव्हा त्याच्या वाढीची त्याच्या न्यूट्रिशनची जबाबदारी ही आईवर येते आणि आईच्या दुधातूनच त्या बाळाला सगळं काही मिळत असतं. त्याच्यामुळे हे आपण चॉईसेस दिलेले आहेत, तर त्याप्रमाणे चूज करा. आता सध्या मी इथे प्रेग्नंट नाही आहे असं चूज करतो आहे. जर प्रेग्नंट म्हटलं तर मग तुम्हाला किती आठवडे प्रेग्नंट आहे म्हणजे महिन्यातला साधारण 4-4.5नी गुणून ते आपण देऊ शकतो. म्हणजे 6वा महिना झाला असेल तर मग साधारण 25-26 आठवडे इथं टाकायचं असं. आणि तुम्हाला ते प्रेग्नन्सी सुरू व्हायच्या आधीचं वेट आणि आत्ताचं वेट असे 2 वेगवेगळे वेट्स विचारतात. वजन, कारण प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढत असतं, पण जे फॅटमुळे नसतं, जे बाळाच्या वाढीमुळे असतं त्याच्यामुळे त्याचं ते कॅल्क्युलेशन थोडं वेगळं असतं. तर सध्या मी नॉन प्रेग्नंट असं टाकतो आहे. मग ते तुम्हाला हाईट आणि वेट विचारतं. तर हाईट 5 म्हणजे 5 फूट 5 इंच असं टाकलं आहे, हे सॅम्पल आहे. आणि वेट हे पाऊंडात मोजायला म्हणजे घेतं ते. तर 155 पाऊंड असं टाकलं आहे त्याच्यामध्ये मी.
मग ते तुम्हाला विचारतं की ॲक्टिव्हिटी लेवल म्हणजे तुम्ही किती काम करताय, बेसिकली शारीरिक काम किती करताय. तर त्याच्यात 4 चॉईस दिलेत त्यांनी की इनॅक्टिव्ह म्हणजे तुम्ही जवळजवळ काही करत नाही आहे, म्हणजे फक्त आपलं ऑफिसला जायचं किंवा कामावर जायचं आणि यायचं आणि बराच वेळ तुम्ही बसून असता, असं ते म्हणायचं इनॅक्टिव्ह. नंतर आहे लो ॲक्टिव्ह म्हणजे तुम्ही व्यायाम असा करत नाही आहे, पण बाकी त्यामानाने हिंडणं फिरणं चालू आहे तुमचं. नंतर ॲक्टिव्ह म्हणजे तुम्ही ॲक्च्युअल काहीतरी करताय, व्यायाम म्हणजे काहीतरी पळताय, स्विमिंग करताय. तर अशा प्रकारे जर तुम्ही ॲक्टिव्हली इन्व्हॉल्ड असाल तर तुम्ही ॲक्टिव्ह चूज करा. आणि व्हेरी ॲक्टिव्ह म्हणजे हे फार कमी लोकांमध्ये असतं, की जे लोक ॲक्च्युली ॲथलेटचं ट्रेनिंग घेत आहेत, वेटलिफ्टिंगचं ट्रेनिंग घेत आहेत आणि तो दिवसातले 3-4 तास ते व्यायामामध्ये घालवत आहेत. तर मग तुम्ही व्हेरी ॲक्टिव्ह हे सिलेक्ट करा. तर ह्याच्यामध्ये तुम्ही सगळा असा डाटा एंटर केला, सबमिट म्हणायचं. सबमिट म्हटलं की ते लगेच दाखवतं रिझल्ट्स. हे वाचा तुम्ही. हे वाचणं फार छान आहे, म्हणजे खूप माहिती दिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी, की हे रिझल्ट कसे कॅल्क्युलेट केले जातात, कुठून येतात, मग त्याच्यामागे पेपर्स कुठले, त्याच्यामागे रिसर्च कुठला आहे, असं खूपशी माहिती त्याच्यामध्ये आहे. त्यातलं माय प्लेटबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, की आपल्या थाळीमध्ये म्हणजे आपण जे खातो त्यात काय काय असावं, असं त्याचं छान आहे त्याच्यामध्ये. तर तो नंतरचा मुद्दा आहे. तर आता हे आपल्याला त्यांनी रिझल्ट कॅल्क्युलेट करून दिलेत. अशा प्रकारे तुम्ही दर 6 महिन्यांनी किंवा फार फार तर वर्षांनी रिझल्ट कॅल्क्युलेट करा स्वतःचे, कारण ते दरवर्षी वयानुसार तुमच्या प्रकृतीनुसार थोडं थोडं बदलत जातं. प्रेग्नन्सी वगैरे असेल किंवा ब्रेस्ट फिडिंग असेल तर मग साधारण 1-2 आठवड्यांनी कॅल्क्युलेट करत राहा, कारण ते खूप लवकर लवकर बदलतं त्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये. तर हे आपल्याला आपण काय खाल्लं पाहिजे ह्याचं कॅल्क्युलेशन करून दाखवतं. आता हे कॅल्क्युलेशन जे आहे ते एक्झॅक्ट नसतं, म्हणजे अगदी म्हणजे 1000 मिलीग्रॅम कॅल्शियम म्हणजे मी अगदी 1000 खाल्लं पाहिजे असं नाही, की तुम्ही समजा आज 500 खाल्लं, उद्या 2000 खाल्लं तर ॲव्हरेज चालतं ते कधी कधी. म्हणजे आज मला दूध प्यायला मिळालं आणि एक दिवस नाही मिळालं तर एवढं बिघडत नाही. पण हा जो मार्ग आहे की हा आरोग्याकडे जायचा पाथवे रोडमॅप आहे, ह्याच्यावरती जर तुम्ही चालत राहिलात तर तुम्ही तुमच्या आरोग्याच्या गावाकडे लवकर आणि बेसिकली पोहोचायला लागाल, म्हणजे तुमचा प्रवास सुरू होईल कमीत कमी. तर त्यांनी हा तुम्ही एंटर केलेला डाटा आहे जो फक्त कन्फर्म केला जातो की फिमेल आहे, 25 वर्ष आहे, 5'5" उंची आहे, 155 पाऊंड वजन आहे, ॲक्टिव्हिटी म्हणजे ॲक्टिव्ह आहे आणि प्रेग्नंट नाही आहे असं ते हे दाखवतं. जर तुमचं काही इथं एंटर करणं चुकलं असेल तर तुम्ही बिगिन न्यू कॅल्क्युलेशनमध्ये जा, पुन्हा तुम्हाला जे योग्य वाटेल ते एंटर करा आणि ते पुन्हा कॅल्क्युलेट करेल. हे सगळं फ्री आहे, त्याच्यात काही काही पैसे वगैरे काही लागत नाही किंवा काही पेवॉल नाही आहे. तर ह्याच्यामध्ये जे रिझल्ट येतात तर त्याच्यात तुमचा पहिल्यांदा बॉडी मास इंडेक्स दाखवला जातो, त्याच्याबद्दल नंतर बोलू. पण साधारण हा 25च्या आत असावा. लहान मुलांमध्ये ते वेगळं असतं, लहान मुलांमध्ये 15 पासून 25पर्यंत अशी रेंज असते, ते वेगळे चार्ट्स असतात लहान मुलांसाठीचे. पण साधारण 18-19च्या वयानंतर 25च्या आत पाहिजे तुमचं BMI. जेवढा BMI जास्त तेवढी तुमची चरबी जास्त किंवा तेवढं तुमचं नको असलेलं वजन जास्त आहे असं समजू शकतो आपण. आणि मग ह्याच्यात त्यांनी दाखवले की तुम्हाला 2400 किंवा 2500 कॅलरीजची दिवसाकाठी गरज आहे. इथं किलो कॅलरीज लिहिलं आहे, बऱ्याच वेळा ते इंटरचेंजिंग वापरतात, काम येत नाही. पण तुम्ही कॅलरी म्हणा किंवा किलो कॅलरी म्हणा, 2-2.5 लागतात साधारण. नंतर खरी गंमत सुरू होते की हे जे आपण बघतो की हे कुठं बघतच नाही आपण, म्हणजे इतके ते 15 विटामिन्स आहेत, 15 मिनरल्स आहेत आणि ह्याची गरज आपल्याला रोज असते. हे हे पोटात जाणं आवश्यक असतं, हे आपल्या अन्नात असणं आवश्यक असतं आणि ते आपण बघतच नाही. हे तुम्ही बघावं, ह्याचा विचार करावा, म्हणून हा सगळा खटाटोप चाललेला आहे. तर त्यात थोडक्यात 1-2 मिनटात समजावून सांगतो की कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ. साखर ही पिष्टमय पदार्थ आहे, पण साखर खाऊ नये. त्याच्यामुळे आपल्याला भाकरी, पोळी, भात ह्याच्यामधनं जे पिष्टमय पदार्थ मिळतात तर ते साधारणतः 300 ते 400 ग्रॅम असावेत दिवसभरात. हे टोटल फायबर आहे. फायबर आपल्या अन्नात खूप आवश्यक गोष्ट आहे.
तर ती फायबर हे 35 ग्रॅम हवं आहे. म्हणजे ह्या स्पेसिमन म्हणजे ही 25 वर्षाची जी महिला आहे, 5'5" उंची असलेली आणि 155 पाऊंड असलेली, तर तिच्यासाठीचं हे कॅल्क्युलेशन आहे. असं तुम्ही स्वतःसाठी करा, हे प्रिंट करा आणि हे प्रिंट करून लावा कुठंतरी. म्हणजे रोज आपल्याला बघायचं की मला एवढं मिळालं पाहिजे. म्हणजे कसं मिळालं पाहिजे हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तर मग प्रोटीन मला 56 ग्रॅम मिळालं पाहिजे. प्रोटीनपासून आपले मसल्सची वाढ होते, हाडं, स्किन सगळ्यासाठी प्रोटीन लागतंच लागतं. नंतर हे फॅट आहे. फॅट म्हणजे जे दुधातनं मिळतं, मांस मच्छीमधनं मिळतं किंवा तेलामधनं, तुपामधनं मिळतं. तर हे साधारण 50 ते 100 ग्रॅम, म्हणजे फक्त 50 ग्रॅम, म्हणजे फक्त छटाकभर जरी आपण तेल खाल्लं दिवसभरात, म्हणजे तेल आपल्या पोटात गेलं सगळ्या सगळ्या पदार्थांमधनं मिळून, तरीसुद्धा बास आहे. फार खायला लागत नाही. भजी खायची गरज नाही किंवा तळलेलं फ्राईज खायची गरज नाही. तरीसुद्धा तुम्ही व्यवस्थित असाल. 50-55 ग्रॅम फॅट बास झालं दिवसभरात. मग इथे सॅच्युरेटेड फॅट कमी करा, ट्रान्स फॅट म्हणजे बेसिकली डाळडा खाऊ नका. नंतर हे बरंच काय काय दिलं आहे. नंतर त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी पाहिजे, म्हणजे अंडी आणि मटणात बेसिकली कोलेस्ट्रॉल मिळतं आपल्याला. मग हे टोटल वॉटर म्हणजे 2.7 लिटर म्हणजे 11 कप पाणी प्यायला पाहिजे ह्या व्यक्तींनी दिवसभरात. हे फार महत्त्वाचं आहे. मग नंतर आपण बघतो ते व्हिटॅमिन्स. 15 व्हिटॅमिन्स आहेत. म्हणजे व्हिटॅमिन ए डोळ्यासाठी लागतं, सी कातडीसाठी लागतं, डी हाडासाठी लागतं. काय म्हणजे एवढी मोठी लिस्ट आहे आणि आपण कधीच बघत नाही की आपल्याला एवढं लागतं. आणि ह्या व्यक्तीसाठी स्पेसिफिक लिहिलं आहे त्यांनी. म्हणजे तुम्हाला रोज 700 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन ए तुमच्या पोटात गेलं पाहिजे, 400 मायक्रोग्रॅम फोलेट तुमच्या पोटात गेलं पाहिजे, असं हे सगळं दिलेलं आहे त्यांनी. नंतर आहेत मिनरल. मिनरल म्हणजे काय म्हणतात त्याला, वेगवेगळ्या प्रकारचे क्षार असतात. म्हणजे कॅल्शियम हे हाडांसाठी लागतं. नंतर कॉपर आपल्याला ब्लडमध्ये लागतं, आयर्न हिमोग्लोबिनसाठी लागतं, मॅग्नेशियम मसलसाठी लागतं. असं बरेच आहेत. म्हणजे 15 टोटल त्यांनी मिनरल्स दिलेले आहेत की हे आपल्याला मिळाले पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये कुठेही तुम्ही बघाल की फॅटचं प्रमाण कमी आहे, पाणी व्यवस्थित पिलं पाहिजे, हे मिनरल गेले पाहिजेत, हे व्हिटॅमिन्स गेले पाहिजेत आणि काही मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणतात आपण, ते असतील तरी चालेल, नसतील तरी चालेल असं आहे. तर हे त्यामानाने खूप कमी प्रमाणात लागतात. तर हा तुमचा रिपोर्ट बनला आहे, तुमचा स्वतःचा वेगळा पर्सनलाइज स्वतंत्र. ठीक आहे. तर हा रिपोर्ट तुम्ही प्रिंट करा आणि मग ही गरज कशी पूर्ण करायची ते आपण बघूया. तर आता 1-2 उदाहरण देतो मी की आता समजा तुम्ही काकडी खाल्ली, 100 ग्रॅम काकडी खाल्ली, तर इथं लिहायचं कुकुंबर न्यूट्रिशन फॅक्ट्स. ठीक आहे. म्हणजे 100 ग्रॅम काकडीमध्ये तुम्हाला किती काय काय मिळतं हे त्यांनी लिहिलेलं आहे इथे. तर आपण इथं लिहिलं काय, त्यांनी एक स्लाईस कुकुंबर 52 ग्रॅम खाल्लं, म्हणजे 1-2 काकड्या खाल्ल्या 52 ग्रॅम, म्हणजे एक छटाकभर, तर तुम्हाला हे पदार्थ त्या काकडीमधनं मिळतात. म्हणजे आपण इथं बघितलं की आपल्याला अमुक खायचं आहे आणि जर आपण काकडी खाल्ली तर मला अमुक मिळणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे हे आपला अप्रोच आपण ठरवतो किंवा असं कॅल्क्युलेशन करतो त्याचं. आता हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्याचं साधं सरळीकरण कसं करायचं आणि ॲक्च्युअल काय खायचं, म्हणजे भात वरण भाजीसाठी, ते मी पुढच्या भागात सांगणार आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही आज स्वतःसाठी कॅल्क्युलेट करा, ते प्रिंट करा आणि मग पुढच्या भागात आपण बघूया की याचं काय करायचं. तर आत्ताच आपण बघितलं की हे कसं कॅल्क्युलेट करायचं, हे कसं प्रिंट करायचं आणि हा आपला रोडमॅप आहे. म्हणजे ह्याच्या प्रवास आपण जेव्हा सुरू करू आणि ह्या मार्गावरनं चालत राहू, हे आपल्याला जे काही दिसतंय तेवढे घटक आपल्याला जर व्यवस्थित मिळाले, कॅलरीज जर प्रमाणात मिळाल्या, व्यवस्थित पाणी प्यायलं जे काही दाखवलं आहे तेवढं, तर आपला प्रवास हा योग्य दिशेने चालू राहणार आहे आणि आपण आरोग्यदायी होणार आहे. तर ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो तर ह्या सगळ्यात प्रकर्षाने आणि महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला जाणवते ती म्हणजे कॅलरीजच्या शिवायसुद्धा आपल्याला जवळजवळ 51 घटक लागत असतात.
म्हणजे त्याच्यात व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन ई, के, डी वगैरे वगैरे. नंतर मग आपल्याला लोह लागतं, फॉस्फरस लागतं, आयर्न लागतं वगैरे वगैरे. म्हणजे तुम्ही ही जर लिस्ट बघितली तर एवढी मोठी लिस्ट आहे. मग आपण कधी विचार केला आहे का की मला कॅल्शियम व्यवस्थित मिळतं आहे का नाही, मला आयर्न व्यवस्थित मिळतं आहे का नाही, मला व्हिटॅमिन ए व्यवस्थित मिळतं आहे का नाही, हे आपण का नाही बघत, हे आपण का नाही विचार करत. आणि जर आता मी तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो की मला आयर्न किंवा लोह जर मिळालं नाही तर माझ्या रक्तातल्या लाल पेशी तयार होत नाहीत. जर त्या तयार झाल्या नाही तर माझ्याकडे ऑक्सिजन कॅरी करायची क्षमता राहत नाही. मग मला ॲनिमिया होतो किंवा ज्याला आपण रक्तक्षय म्हणतो. आणि मग मला धाप लागते, मला थकवा जाणवतो, माझ्याकडनं काम होत नाही. म्हणजे एक साधा छोटा आयर्नचा जर भाग आपल्या शरीरात, आपल्या अंगात, आपल्या आहारात नसेल तर आपल्याला एक मोठीच्या मोठी यादी होते आजारांची. म्हणजे साधं लक्षात घ्या तुम्ही, जर आपण योग्य न्यूट्रिशन ठेवलं नाही तर आपले आजार आपोआप वाढत जातात. आणि हे सिद्ध झालं आहे की जगभरातल्या लोकांना जे आजार होतात त्यातले 68% म्हणजे 2/3पेक्षा जास्त आजार हे आपण फक्त आपला आहार, व्यायाम, झोप हे सुधारून ते गायब करू शकतो. मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला जर असे आजार असतील, त्यात डायबिटीस आला, ब्लड प्रेशर आलं, डिप्रेशन आलं वगैरे वगैरे, त्याची एक मोठीच्या मोठी लिस्ट आहे. तर ह्यातले सगळे आजार कमी करणं आणि काही दिवसांनी नाहीसे करणं ही मोठी ताकद आणि क्षमता ह्या आहारामध्ये आहे. म्हणून समजून घ्या की हा प्रवास कसा आहे. जर तो समजून घेतला नाही तर आपण घुटमळत राहू, इकडे तिकडे फिरत राहू आणि आरोग्यापर्यंत पोहोचणारच नाही. आणि जर आपल्याला आजार झाले, रोग झाले तर आपले काय पैसे जातात, आपले दिवस वाया जातात, आपल्याला त्रास होतो. आणि हे सगळं करून मिळतं काय? काहीच नाही. म्हणून समजून घ्या आणि आपण आरोग्याच्या गावी कसं जायचं ते बघूया. आता शेवटचा मुद्दा की मी सगळं प्रिंट केलं. आता उदाहरणार्थ त्याच्यामध्ये मला 2000 कॅलरीजची गरज आहे आणि बाकी एक 50 घटकची गरज आहे. तर माझ्याकडे असा प्रॉब्लेम आहे की मी आता काय खाऊ, म्हणजे किती खाऊ हे माहिती आहे आपल्याला की हे मला पाहिजे अमुक अमुक अमुक. पण मी जेव्हा बाजारात जातो तेव्हा मी काय खाऊ, म्हणजे मी कसं चूज करू, मी कसं सिलेक्ट करू काय खायचं आणि काय नाही खायचं. तर मी तुम्हाला फक्त एक आता उदाहरण देतो की समजा मला 2000 कॅलरीची गरज आहे, त्याच्यावरती गेलं तर मी जाडपणाकडे माझा प्रवास सुरू होईल. मला जाड व्हायचं नाही आहे, म्हणजे माझं आहार जो आहे त्याच्या कॅलरीज ह्या 2000च्या आत पाहिजेत. आणि तरीसुद्धा मला हे 50 न्यूट्रियंट्स मिळवायचेत. म्हणजे मला 2000 कॅलरीज ठेवूनसुद्धा मला व्हिटॅमिन ए पाहिजे, मला कॅल्शियम पाहिजे, मला फॉस्फरस पाहिजे, सगळं पाहिजे. पण कॅलरीज मला 2000च. म्हणजे ह्याचं असं उदाहरण देतो मी तुम्हाला की तुम्हाला मी 2000 रुपये दिलेले आहेत, त्याच्यावरती जर लागले तर तुम्ही जाड होणार आहे. त्याच्या कमी जर लागले म्हणजे तुम्ही 1500 रुपयामध्येच जर काम भागवलं तर तुम्ही बारीक होणार आहे, तुमचे रोग कमी होणार आहे, तुमचा डायबिटीज कमी होणार आहे, तुमची चरबी कमी होणार आहे वगैरे. तर हे जे 2000 रुपयाची नोट तुमच्याकडं आहे आणि मी तुम्हाला म्हटलं बाजारात जा आणि मला हे एवढं आयर्न, एवढं कॅल्शियम, एवढं फॉस्फर हे सगळं घेऊन या. तर मी कसं बाजारात जाऊ, काय आणू, तर हे आपल्याला शिकायचं आहे की कमीत कमी कॅलरीजमध्ये जास्तीत जास्त न्यूट्रिशन मी कसं मिळवीन. आता मी तुम्हाला एक वाईट अन्नाचं उदाहरण देतो की उदाहरणार्थ कॅडबरी. जर मी कॅडबरी विकत घेतली त्या कॅलरीच्या ह्याच्यामध्ये तर मी एक बार जेव्हा कॅडबरीचा विकत घेतो तेव्हा मी 600 रुपये म्हणजे 600 कॅलरीज घालवतो. म्हणजे मला त्यातनं 600 कॅलरीज मिळत आहेत त्या कॅडबरीमधनं. पण त्याच्याबरोबरीने जर मी फॉस्फरस आणि आयर्नचा, कॅल्शियमचा विचार केला तर मला काहीच मिळत नाही आहे. म्हणजे माझे हे 2000 रुपयामधले 600 रुपये वाया जात आहेत आणि त्यातनं मी बाजारात जाऊन काहीही आणत नाही आहे. तर आता तुम्ही म्हणाल की बाजारात जाऊन मी काय आणलं तर मला कमीत कमी पैशामध्ये, कमीत कमी कॅलरीजमध्ये जास्तीत जास्त सामान, जास्तीत जास्त मिनरल, व्हिटॅमिन आणि बाकीचे एलिमेंट्स मिळतील. तर ही बाजारहाट कशी करायची आणि आपण बाजारात जाऊन काय विकत घ्यायचं हे आपण पुढच्या भागात बघूयात. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काय अडचणी असतील, शंका असतील त्या कॉमेंटमध्ये लिहा.
आणि बघत राहा. धन्यवाद.